भांडी झाली की कळतं. पूजा आणि माध्यादिनी सुगंधे विष्णु पूजा सर्वे अर्था भवन्तु. आता काय करायचं? लसूण इकडे करायचं. एक पूजा घराते मधुपूर्ण देवताय मधु मधु घरी मधु मधुवर्ण देवताय पूजा देवताय नमः घरी नमः देवाय पूजा तुपाय हे तू घालायचं तूप वर्ण देवाय पूजा पंचाय पंचामृत स्नान दधीह स्नान मधुह स्नान घी स्नान धूधाः स्नान सर्वे पूजा सर्वे एको विष्णुदेवशाय ही साखर घेता बघा डोक्यावर त्याच्या देवाच्या एक पूजा आणि स्नान त्याला म्हणायचं पंचामृत लक्षात राहा. दधी स्नान दुध स्नान मधु स्नान दही स्नान स्नान पर पाणी घालायचं 5 वेळा पाणी मध्ये धुवून स्नान देवा हा स्नान अर्घ्य स्नान स्नानांतर वर्णम देवताय पूजा लोकांना भवेय पूर्णाः पंचामृत स्नानम दधीह वर्णम देवताय मधुवर्णम देवताय घृयनवर्णम देवाय घृतः स्नानम सर्वे पूजा देवताय नमः. गंध येतो गंध लावायचं देवाला ठिकाणी गंधादी लेपनाते चंदनम समर्पयामि पूजामि देवानां पूजाय सर्व शस्त्राणि संकल्प यजमान्य हस्ते वर्णाय गंध लावला पूजा नमः. ही 2 फुलं आहेत देवाच्या पायापाशी ठेवायचे पूजा तिथे पुढे पाणी सोडायचं समोर ठेवायचं पलीकडे पाणी सोडा चौकणी मंडळ करा चौकणी आकार करायचा सर्वे पूजा देवताय नमः. पंचामृत शेष वहन नैवेद्याय पूजा देवा हातात पाणी घ्या त्याच्या वतीने असं 3 वेळा पूर्ण पाणी फिरायचं नैवेद्य देवाला पंचामृत ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा विनाय स्वाहा समानाय स्वाहा 3 वेळा पाणी पातेलं सरळ सोडायचं हातावर हात सरळ करायचं नंतर पाणी सोडायचं 3 वेळा. उत्तरा प्रश्न हस्त कृष्ण सुरमी मुख कृष्ण समर्पयामी करद वासा देवताः वनपुष्पांजली हात पुसायचा फक्त समोर ते फुल आहे दोन्ही फुलं घ्यायचं दोन्ही फुलं घ्या वास घ्या वास द्या पंचड वास उत्तर निर्मल विजित्य द्या पाठीमागे द्या सगळ्यांनी वास घ्या त्या फुलाचा उत्तर निर्मल विजित्य देवता हा सहस्र विष्णू पूजा निवेदन
ऐको पवित्राणि सगळे महा बस एक धूप दीप देवताय महा चंद्राणि तेन देवताय पूजानि महा स्वस्तिनं भद्रं देवताय देवस्य घाय लोकानां अनेन कृत कर्मणः भवन्तु अस्तु भवन्तु पूजानि द्रव्यानं पूजानि तिथे ठेव अशी इथं ठेव तिथे बस दोन पड्या पाणी त्यांना सोडलं नैवेद्य सर्वेत पूजा आणि देवता आणि महा बस उजव्यातच पडी फक्त या 2 नंबरच्या विड्याला पाणी सोडा फुगी भरत आंबोल सुवर्ण व्यवहाराचे द्रव्य दान दक्षिणस्थ बस फुल त्याच्यावर ठेवून द्या पूजा आणि देवता आणि महा एक पवित्र 2 आणि अक्षर त्या विड्यावर फुगी भरत आंबोल सुवर्ण विभाग नमस्कार करा देवा प्रार्थना सर्व पूजा आणि देव महागणपती अशा जमिनीला दोघांनी हात लावायचा खाली फक्त जमिनीला देवता धरणी गर्भसंभूत विक्रांती समग्र कुमार शक्ती हस्तांच्या मंगल भूमी देवता हे फुल घ्या हे गंधामध्ये फुल उडवा हळदींकामध्ये उडवा आपल्याला अष्टगंधामध्ये त्यांच्याकडे द्या तर तुम्ही हळदींकामध्ये फुल उडवा आता इथं पाणी सोडलं ना पडलं तिथं ते सोड तिथं जमिनीत ठेवा ते फुल फक्त बस तुम्ही 2 दाणे अक्षर करा त्याच्यावर आणि बघा असे जमिनीला दोघांनी हात लावा नमस्कार करा म्हणजे भूमी पूजा धरणी माता धरणी गर्भसंपूत विक्रांती समप्रभा कुमार शक्ती हस्तंच मंगल भूमी म्हणजे मातृरूपेण देवताय भूमीनं देवता पृथ्वीत समुद्र महाभारतात बोल घ्या विष्णुदेव गंधा बोलवा सर्वे हळदीकामध्ये त्या बोलवा पूजा विश्व विष्णू देवता महादेव पूजा महा बघ ते समय पैसे फुल ठेव दीप उजव्या हाताला घ्या ते समय पैसे फुल ठेव आणि फुल घ्या हे घ्या करायचं असतं वक्रकाली महासूर्यकोटी समप्रभ निर्वेद्यम कुर्वे देव सर्व कार्यावी सर्व तो गणपती उचलून तारणामध्ये ठेवायचा महागणपती बस उजव्यातच पडी घ्या फक्त पडीने डायरेक्ट 5 वेळा पडणार गणपतीला ओम महागणपती महा ओम ध्यानाय ध्यानं सरमी ओम आचमनं स्नानं सरमी ओम शुद्धोणं स्नानं सरमी ओम देवाः स्नानं सरमी ओम आर्घ्य स्नानं सरमी ओम स्नानानंतर आचम्यवनं देवतायो ओम भद्रं कर्णेश विष्णू देवतायो हे अत्तर लावायचं गणपतीला अत्तर सुगंधीनं द्रव्यनं पूजा महा ठेवायचं पाणी घालायचं 2 वेळा गणपतीला महागणपती महा ध्यानाय ध्यानं सरमी आचम्यनं स्नानं सरमी शुद्धोणं स्नानं सरमी देवाः स्नानं सरमी पूजा आणि स्नानं एको देवायो पूर्णपत्य हे विष्णू लोकानां अनेन कृत कर्मणः ते चिमटीने साखर त्याच्यावर बरोबर सर्वे तो आता पहिली सारखं पाणी घालतो बघा ओम गण गणपती महा असं म्हणत राहायचं हरी ओम नमस्ते गणपते तुम्ही प्रत्यक्षं तमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं ब्रह्मासि ओम साक्षादात्मासि नित्यं उद्गमस्मि सत्यमस्मि अहो तुमतारं अवस्रोतारं अवधातारं अवधातारं अभायनुचा नमो शिशम अहो पश्यतातो अहो हस्तातो अहो उत्तरातातो अहो दक्षिणातातो अहो चोरघरातातो सर्वदो मा पायी पायी समजतातो तू वांग महे चिंतिमया तू आनंद ब्रह्मया तुम सच्चिदानंद दितेसी तुम प्रत्यक्षं ब्रह्मासि तुम ज्ञानमयसी सर्वं जगत् जयते सर्वं जयते लेमसति सर्वं जयते प्रतीति तुम भूमि रापो नलो नीलो नभा तुम चत्वारि वाक्फलानि तुम ग्रहत्रयः तीतः तुम देहत्रयः तीतः तुम कालत्रयः तीतः त्यायोन ध्यायेत्यं तुम ब्रह्मा तुम विष्णु तुम रुद्रस्तुम इंद्रस्तुम अग्निस्तुम वायुस्तुम सूर्य चंद्र महा ब्रह्म भू स्वरूप गणाधीन पूर्व उच्चार्य वर्णाधीतरो अनुस्वार वर्तरा अर्धेन अभुजम तारेण ऋतम एतत्तमस्वरूपम आकार पूर्ण रूपम गकार मध्ये रूपम नादसंधानम संहिता संधि शेषा गणेश विद्यानम गणक ऋषी निश्रुण गायत्री छंदाः गणपती देवता ओम गणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं सिद्धिविनायकं प्राप्तं देवताय महागणपते नमः आता तो गणपती उचलायचा धुवायचा स्वच्छ पुसायचा महागणपती नमः सुमुहूर्त देवतायो पूजा देवताय नमः ओम भद्रं कर्णेश विष्णुदेवतायो
पूजा नमः ते कोबळ हे दुर्वाताई अशा नुसतं जर तांदळावर ठेवा दुर्वा बरोबर बसून ठेवा त्याच्यावर तो गणपती ठेवायचा तुला महागणपती नमः परत दोन दाणे अक्षराच्या फक्त आसनाने अक्षरा समोरव्याने पूजा वैश्य विष्णू लोकाः अनेन कृत कर्मणः भ्रमन्तु अस्तु भ्रमन्तु पूजा देवताय नमः महागणपती नमः हे गणपतीला बोलवस्तू घालायचं करपाय उचलून सर्व परत एकदा अक्षराच्या उपवस्त्र म्हणून अक्षरां सर्वेद पूजा देव नमः ओम सर्वेद पुनः पात्रेभ्य उरणदेवताय पूजा पुढचं तुम्हाला वाटायला तर गंध घालायचं जरा गणपतीला गंध नाटे बरोबर अष्टगंध घालायचा अष्टगंधा नाटे तुम्ही काही पहिला हळद घालायची नंतर कुंकू हळिद्रा कुंकू स्वभाग द्रव्यम नाना पत्रदूषानं पूजाने देवताय माल्हादिनी दुर्वाणे पूजाने दुर्वादायच्या दुर्भाने पूजाने पुष्पाने सुगंधिनी द्रव्यानं फुलाने पुष्पाने हस्ते धरणाय पूजाने देवताय नमः महागणपते नमः सुमोत वर्णाय उमापत्रवेल पत्राणि उमापत्राणि सर्वे पूजाने देवताय अध्याय वर्णाय पूजा नमः बेल घालायचा बेलपत्राने सर्वे तर दोन पळ्या तांबामध्ये सरळ पाणी सोडा हातावर सोडायचं दोन पळ्या धूप दीप देवता महा विष्णू लोकांना प्रभो व्यवसाय त्यातल्या त्याला उद्बत्ती काढून पोषक देवताय नमः आद्य समोर तिथं पळीवर पाणी सोडायचं नाही तुझं हे शेवटाला देवपळी झाल्या नाही तिथे इथे आली हां तिथे बरोबर हां तर सोडा तो पण आकार करा त्याच्यानी वाटायचं तुम्ही हातावर पाणी घेता फक्त 3 वेळा पूर्ण असं पाणी फिरवा नैवेद्य दाखवायचं देवाला हा दोन फक्त ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्रमाणे हे घे बघा त्या दिव्यावर लावून दे कुठला तुमचा खंडोबा कुठला मंगसुळी माता देवी याला मारे नका जेवायचं पूजन लक्ष्मीनारायण सहित वर्णदेवताय पूजाने देवताय गंधादी सकल पूजाने नमः हे व्हिडिओ हां हे तरी तुमच्या समोर हळद वैनिकाचं ठेवा समोर ठेवा हां बरोबर हां त्यातला हळद घाला म्हणलं हळद हे बघा ह्याच्यावर हळद घाला ह्याच्यावर हळद घाला याच्यावर कुंकू याच्यावर हां हां बरोबर तरी कुंकू तुम्ही अक्षर घालत त्याच्यावर हां दोन्ही हां बरोबर आता नमस्कार करायचं ना आपला कुलदेवीला स्मरण करा प्रार्थना करा कुलदेवताय नमः एक विष्णू लोकांना प्रभदेव नमः फक्त देवापाशी दिवा लावला नसला तर लावला आता डाव्या हातात पळी घ्या उजव्या हातात पाणी 3 वेळा पोटात पाणी प्यायचं तुम्ही फक्त त्यांच्या हाताला स्पर्श करायचं ताई उजवा ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः एकदा तांबा पाणी सरळ सोडायचं सरळ फक्त हातावर सोडायचं हां बरोबर हां पुन्हा 3 वेळा पोटात पाणी प्यायचं ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णुये नमः परत 3 वेळा सरळ पाणी सोडायचं गोविंदाय नमः विष्णुहे नमः वधवाय नमः विष्णुवे नमः वामने नमः श्रीधराय नमः ऋषिकेशवाय नमः वधुमते नमः दामोदराय नमः नमस्कार करायचा दामोदराय नमः शंखेश्वराय नमः वासुदेवाय नमः प्रभदेवताय नमः अनुरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः नरशिषाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपदधाय नमः हरे नमः श्री कृष्णाय नमः प्रणस्देवीश्य परमात्मा प्राणायो विनियोगाय नमः बघा तसं नाकाला लावायचा डावा हात कणाला लावायचा उजवा नाकाला डावा हात आणि 5 वेळा ओम 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 म्हणून जायचं ओम भद्रं ओम स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् आपो यो ज्योतिरं सर्वं ब्रह्म भो स्वरूप देवताये नमः सर्वे तर पूजा नमः नमस्कार कोण तर आपल्या कुलदेवीचं स्मरण करा कुलदेवताय नमः ग्रामदेवताय नमः स्थानदेवताय नमः स्थानिक देवताय नमः लक्ष्मीनारायण नमः
सर्वेभ्यो देवताय नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गजं कमलं विकटं भालचन्द्रं द्वादशेन नामानि पठधरं संकष्टनमः शुक्लं धरं चतुर्भः सर्वमङ्गलमङ्गले शिवे शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते लाभरसं गगनेश्वर नमः गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् तस्मै श्री गुरवे नमः आद्य विष्णुदेवताय नमः एको पवित्राणि देवेश विष्णुदेवताय नमः पंचवर्ण वाक्यवर्ण देवताय नमः परियोगेन देवतायो विष्णुनो लोकानं सर्वेतो अर्धानं भ्रवन्तु अस्तु भ्रवन्तु विष्णुदेवताय नमः श्री विष्णुदेवताय नमः शुक्रवासरे आद्यवर्णदेवताय प्रतिपदाय अद्य तृतीयानां देवेश विष्णुदेवताय नमः रेवती दिवस नक्षत्रे आदित्य चंद्रे सूर्यकन्याय मेषश एव गण विशिष्टानां शुभ पुण्यहितो देवताये नमः एको पूजानि लोकाः द्रव्येय याक्षरतया तत्सत्तः बरोबर आता आपलं नाव घ्यायचं चालू तुमचं त्यांचं चालू नाव घ्यायचं यजमान तुमचं आडनाव घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्या घरातल्या सगळ्या लोकांची फॅमिली ह्या गल्लीचं नाव आपण ह्या गल्लीसाठी भक्तांसाठी करतो आपण गल्लीचं नाव नाव घ्यायचं त्या आवाराचं नाव घ्यायचं आणि ह्या घराला काय नाव दिलं त्या घराच्या नावाचा उच्चार करायचा यजमान्य हस्ते विष्णु लोकानां देवताय सिद्धि विनायक प्राप्तं देवताय एको विष्णु लोकानां ग्रामस्थान देवताय स्थानिक देवताय विष्णु देवताय नमः आद्यवर्ण देवताय नमः एको पवित्राणि अण्णा काय म्हणता हरे आणि हे गोत्र काय माहिती तुमचं गोत्र काश्यप गोत्र उत्पन्न हा यजमान्य हस्ते वर्ण गोत्र म्हणजे माहित नसलं तर ते काश्यप गोत्र लावा म्हणून पृथ्वीवर तुम्ही राहता ना लक्षात का म्हणून त्याच्यासाठी ते गोत्राचा उच्चार असतो म्हणून ते गोत्र सांगितलं असतं एको विष्णू देवताय महा गजमुखम लंबोदर विकितं भारतीयं दुरादेशेन नामानि पठधरं संकष्टं महा शुक्लं धनं महा तथैव लग्नं सुन्दर देवतारवलं चन्द्रवलं देव विद्यावलं देव लक्ष्मीपते तेदुर्स्वामी लाभस्तं पुरः एषष्टदशेषण महा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री गुरवे नमः अद्य विष्णुदेवताय नमः एको पवित्राणि स्वस्तिनं भवन्तु आता म्हणायचं मम सकल पुराणोक्त्य फल शास्त्र तस्माकं सह कुटुंबानां सह परिवारं आयु आरोग्य ऐश्वर्य अभिसिद्ध्यत श्री परमेश्वर मम कुटुंबानां शरीर उत्पन्न कप वात पित्त त्रयोदोष जरादीय सर्वाय अरिष्ट निवारणा कामना सिद्ध्यर्थ कृपाय ग्रहबाधा सकल शांतीद्वारा आरोग्य अभिसिद्ध्यर्थ सर्वाय ग्रहबाधा बाल ग्रह पीडा वृद्ध ग्रह पीडा नानाविधीय ग्रह पीडा अरिष्ट अद्य जागरण मारण वशीकरण उच्चादि शास्त्राणि कुटुंबानां ऐश्वर्य अभिसिद्ध्यर्थ सर्वाय जारण मारण समूळ वशीकरण उच्चादि सर्वाय अरिष्ट निवारणा कामना सिद्ध्यर्थ आरोग्य श्री परमेश्वर वास्तो शुभंता ग्रह प्रवेश अंगभूत सर्वाय अद्य दिन संकल्प सर्वाय श्री
सद्गुरु विष्णु देवताः आरिष्ट निवारण सद्गुरु स्वामी समर्थ देवताः अभिषेक गणपती उत्सव देवताः पूजनम करिष्ये. 3 वेळा पाणी तावणामध्ये सरळ सोडायचं. गणपती पूजन, घंटा पूजन, समय पूजन, तसं 3 वेळा पाणी सोडायचं. महाविष्णू देव बसली घंटा ताणून ठेवा. महागणपती सोडा सरळ ताटात सोडून द्यायचं. सोडा फक्त तुम्ही महागणपती. आता भांडे घेऊन सगळं पाणी उतरून टाकायचं. सगळं हातावरून उतरून टाकायचं. सगळं होतं. होता फक्त पूर्ण होता. पूर्ण होता. हात धुवायचं फक्त. पूजाने देवीशाय हात पुसून घ्या फक्त स्वच्छ. पूजाने सर्वेत शस्त्राने संकल्प यजमान हस्ते विष्णू लोकांना अनेन कृत कर्मणः भवन्तु अस्तु भवन्तु. पूजाने लक्ष्मी नारायण सहित त्याच्यावर उजवा ठेवा. कलशस्य मुखं कंठे रुद्र मुळे मध्यमातुकाः सप्त दीप सागराय महा गंगेच यमुनस गोदावरी सरस्वती नर्मदा भीमा काशी गंगा देवताः आयांतु म्हणा. आयांतु मम म्हणायचं. बस हे फुल घ्या. गंधामध्ये फुल बुडवा थोडंसं. अष्टगंधात बुडवा थोडंसं. बरोबर. आणि त्या हळदींकामध्ये बुडवा. सर्वेत पूजाने निर्महा या तांब्यामध्ये टाका. सर्वेश पंचवाक्य पूजाने सर्वेश पूजाने जलशाय सर्वतीर्थानि अध्याय वर्णम पूजाने माल्यादिनी सुगंधिनी फलतोंदाने अक्षर झाला. कलशानं पूर्ण पाहता देवेश्वर एक वर्गाचा गंधा बुडवा. इथं टिकली लावा. सर्वे तो आता त्याच्यावर हळद कुंकू लावा तुम्ही. हरिद्रा कुंकुम अलंकार कुंकुम लिपनाथे चंदन त्याच्यावर हात ठेवा. हाताला लावता येईल. कलशेश्वर कंठी रुद्र मुळे मध्ये मातुका सप्त दीप सागरायण महा गंगेचे यमुनस गोदावरी सरस्वती नर्मदा भीमा काशी गंगा देवता एक आयांतु म्हणा. आयांतु मम म्हणायचं. सोडा. पूजाने दैवेश पवित्र पवित्र पुंडलिकाक्षाय सभा अंतरी शुद्धोन पवित्राः एको विष्णू जलशाय सर्व तीर्थानि अमृत विश्व शांती पुष्टी जास्तू. हे समोर ठेवायचं. बरोबर. पूजा या भांड्यात पाणी
साहित्य की वाढायला कुठं मी इकडे बघा इकडे बघा होता तर मग तू काय भारतीलाच आहे मला तर काढ बाई धरा तर घाला तर त्यांना नको म्हणाले ग बाई निघायला काय